नमस्कार मित्रांनो, आज 11 जुलै 2026 राजापूरमधील पाचल या गावी आमच्या मित्राच्या घरी आम्ही आलो आहोत. दिलीप गांगण आणि त्याचं हे घर आपण पाहत आहोत समोर. आणि आमचं पहिलं ठिकाण आहे ते अर्जुन नदीवरील अर्जुन धरण. हे जवळजवळ 100 फूट उंच असलेले कमीत कमी असं अंदाजे मला एकंदरीत माहिती नाही, परंतु आम्हाला तिथे ते धरण पाहण्यास परवानगी मिळाली नाही कारणाने आम्हाला हे धरण बाहेरूनच पाहावं लागलं. हे आता समोर जे आपण पाहतो आहोत की जिथे ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी सोडण्यात येतं तो हा भाग आहे. आणि हे गांगणचं कुलदैवत रवळनाथ आणि लक्ष्मी मंदिर असं हे आमने सामने धरणाच्या समोरच हे ठिकाण आहे. त्यामुळे आम्ही ते देखील पाहून घेतलं. अतिशय सुरेख असा वातावरणात आम्ही हे दोन्ही ठिकाणं व्यवस्थित छानपैकी पाहिली. सोबत एक 200-300 रुपयाची रिक्षा आम्ही बुक केली की जेणेकरून तो आम्हाला ही तिन्ही ठिकाणं व्यवस्थितपणे दाखवेल. या हिशोबाने आम्ही गावातलीच एक रिक्षा बुक करून आम्ही तिघेही छानपैकी या प्रवासास निघालो. आणि अत्यंत सुरेख अशा वातावरणात दिनांक 10 तारखेला आम्ही दिवा सावंतवाडी हे रेल्वे पकडून 10 तारखेला संध्याकाळी पाचलला उतरलो. आणि 10 तारखेला आम्ही रात्री जास्त काही फिरलो नाही, जेवण खाण केलं, घर पाहिलं. अतिशय सुरेख असं गांगणचं घर आहे, आटोपशेर आहे, जिथे त्याचा दरवर्षी गणपती बसतो. हे पुढचं ठिकाण आहे दिवाळीची वाडी पाझर तलाव. हा ग्रामपंचायतीनेच का नगर परिषदेने हा डेव्हलप केलेला पाझर तलाव आहे. सुंदर असा एक 200-300 फूट रिक्षा जिथे तुम्ही पार्क करता तेव्हापास तिथून हा 200-300 फूट उंचावर हे तलाव बांधलेला आहे. मॅनमेड आहे हा तलाव. अतिशय एक 8-10 फुटबॉल ग्राउंड मावतील एवढा मोठा हा तलाव आहे आणि विस्तीर्ण आहे. आणि ह्या तलावाचं पाणी संपूर्ण पाचल गावाला विस्तारित केलं जातं. आणि हा सुंदर असा तलावसुद्धा आम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे आम्ही खूप एकंदर सकाळची वेळ असल्या कारणाने इतकं जास्त दमछाक झाली नाही हे चढताना. तसं आम्ही त्या धरणाचा पण बांधारा आम्ही सोडू शकलो असतो, परंतु तिथे अलाउड नाही आहे तुम्हाला वरती जायला. त्यामुळे आम्ही ते बाहेरूनच पाहिलं. अतिशय विस्तीर्ण असं धरण आहे. ते यूट्यूबवर पाहायला मिळालं आम्हाला, नाही असं नाही. त्याच्यानंतर आम्ही संगनाथेश्वर मंदिर पाचल हे पाहण्यास निघालो. ते वॉकेबल डिस्टन्स होतं गांगणच्या घरापासून. गांगण त्यांना संगोबा ह्या नावाने उच्चारत होता. संगोबा हे त्याचं टोपण नाव त्या देवळाचं असावं. आणि सुंदर असे नदी किनारी वसलेलं मंदिर, अतिशय सुरेख कौलारू छानपैकी. त्याला बाजूला नदीचा किनारा लाभलेला असल्या कारणाने तुम्ही कळशीने तिथलं पाणी आणून त्यावर अभिषेक करू शकता असं हे मंदिर. आणि छानपैकी त्याच्या आवारामध्ये एक छोटीखानी एक विहीरसुद्धा आहे जी आम्हाला पाहायला खूप आवडली. आणि एकंदर सुंदर वातावरण होतं हे. छानपैकी आम्ही या देवळात बसून आराम केला आणि बऱ्यापैकी त्या मंदिराच्या माहिती घेतली. पुजारी होते, त्यामुळे आम्हाला हे 16व्या शतकातलं हे मंदिर आहे असं त्यांच्या सांगण्यावरून कळलं. आणि हे गांगणच्या गावात घरापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या परिसरात आहे. आणि त्यामुळे इथे आम्ही पायी चालू. पण लोक म्हणतात इथे संध्याकाळी 7 नंतर बिबट्यांचा बऱ्यापैकी वावर असतो. त्यामुळे आम्ही हे काळोख पडण्याच्या अगोदर आम्ही पाहून घेतलं आणि
व्यवस्थितपणे आम्ही इथलं दर्शन घेऊन परत घरी आलो. अतिशय सुरेख असं याचं हे आम्हाला दर्शन लाभलं. आणि छोटे खाणीच हे मंदिर आहे. पूर्ण लाकडाच्या खांबावर उभारलेलं हे जुने कोकणातल्या स्टाईलमध्ये असलेले हे मंदिर. कोकणात तुम्हाला अशी हजारो लाखो मंदिरं भेटतील की जी अशी लाकडाच्या खांबावर उभारलेली आहेत. आणि अतिशय सुरेख असं या देवळांमध्ये वातावरण असतं. त्यामुळे निश्चितच तुम्हाला तिथे 1-2 तास बसून छानपैकी वेळ घालवता येण्यासारखा आहे. आणि गांगणला हे घरापासून अतिशय जवळ असल्याकारणाने सुरेख आहे. तो मधूनमधून तिथे खास टाईमपास करण्यासाठी जात असतो असं तो म्हणत होता. आणि आम्हाला पण हे मंदिर पाहून दर्शन घेतलेल्याचा आनंद झाला. आणि तुम्हाला कधी इकडे यायचं झालंच तुम्ही हे नक्की आवर्जून मंदिर पहा, कारण अतिशय त्याला सुंदर असा नदी किनारा लाभलेला आहे आणि छानपैकी तुम्ही याचं दर्शन घेऊ शकाल.